अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत सप्ताह सुरू होणार आहे। याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे। गुरुचरित्र सप्ताह तर असतोच, तसेच अखंड नामस्मरण असते। तुम्ही विचार करा, संपूर्ण विश्वामध्ये सामूहिक गुरुचरित्राचे पारायण घडत असतं। आता काय होतं ना की काहीतरी सांसारिक अडचणी येतात, त्या आल्यामुळे किंवा काही व्यावहारिक अडचणामुळे आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही, किंवा लहान बाळ आहे, काही जबाबदाऱ्या आहेत, बऱ्याच काही अडचणी आहेत, तर अशामुळं गुरुचरित्र पारायण आपण करू शकत नाही। तर अशा वेळी तुम्हाला श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता किंवा पठण तुम्ही करू शकता। काही जणांना अडचणीमुळे हे सुद्धा पठण करणं शक्य होत नाही। काय होतं ना बघा, या सप्ताह काळामध्ये सामूहिक सेवा होत असतात। ह्या सामूहिक सेवेचं जर आपल्याला पुण्य भेटलं तर ते अतिशय कितीतरी प्रमाणात मोठं असतं, आणि खरं तर पुण्य मिळावं म्हणून पारायण ते आपण करणारच आहोत। पण तरीसुद्धा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या काही सेवा घडणार आहे त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा म्हणून या 7 दिवसांमध्ये तुम्हाला काही ना काही करणं, सेवा करणं आवश्यक आहे। गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही होत तर सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण करा। ते शक्य नाही झालं तर महाराजांची सेवा, तुम्ही दुसरी सेवा करू शकता, दत्त महाराजांची सेवा करू शकता। कोणत्या सेवा करायचे तर बघा, 20 ते 26 एप्रिल या दरम्यान तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला ज्या कोणत्या सेवा सांगणार आहेत त्यातल्या जेवढ्या सेवा तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही सेवा या सप्ताह काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा। बघा, ब्रह्मांडामध्ये या सेवेची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात जागृत होणार आहे। स्वामी समर्थांच्या केंद्रात तर अनेक सेवा या सप्ताह काळामध्ये केल्या जातात आणि अखंड सेवा चालू असतात। तर बघा, तिथे मल्हारी रुद्र याग, अजून नवचंडी म्हणजे दुर्गा सप्तशती याग होतं, ज्याला आपण चंडी याग म्हणतो। स्वामी चरित्र सारामृताचं हवनयुक्त पारायण होतं, ज्याला आपण स्वामी याग म्हणतो। अजून गीताई याग असतो, गणेश याग असतो। इतक्या प्रमाणात या सेवा होत असतात आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो, म्हणजेच अखंड स्वामींचा जप चालू असतं, ज्याला आपण प्रहर म्हणतो। तर या सगळ्या सेवेमध्ये जर आपण सेवा केली आणि काहीही मागणी न मागता अगदी श्रद्धेने, विश्वासाने आणि निष्ठेने तुम्ही या सप्ताह काळात जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त सेवा करायची आहे, ज्यामुळे काय होईल, आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढेल, आपल्या पुण्याईमध्ये वाढ होईल। तर स्वामी भक्तांनो, या सप्ताह काळामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा करू शकता तर ते पाहूया। तर बघा, सेवा म्हणजे काय तर बघा, सर्वात प्रथम महाराजांचा प्राण असणारा श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं आहे। आता एक पारायण म्हटलं तर अगदी कंजूसपणा होतो, पण जर सप्ताहातील 7 दिवसांमध्ये तुम्ही रोज एक संपूर्ण पाठ वाचलात तर म्हणजेच काय तर 1 ते 21 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तर तुमचे 7 पारायण हे पूर्ण होतील, आणि या पूर्ण सप्ताह काळामध्ये तुमचे 7 पारायण पूर्ण होतील। तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज पूर्ण 1 ते 21 अध्यायाचे पठण असे तुम्ही सप्ताहामध्ये 7 पारायण करू शकतात। त्यानंतर केंद्रामध्ये जर चंडी याग झाला तर दुपारी कुंकुम अर्चन होतं, हरिद्र अर्चन होतं, किंवा स्वामी चरित्र सारामृत दुर्गा सप्तशती अखंड सेवा चालू असतात। या सप्ताह काळामध्ये तुम्ही कधीही दिवसातून 24 तासातून कधीही केंद्रात जाऊन बघा, काही ना काही सेवा चालूच असतात, आणि महिला देखील त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतात। मग आपल्याला तर घरीच ह्या सेवा करायच्या आहेत, केंद्रात जाऊन करणं झालं तर शक्य झालं तर खूप चांगलंच आहे, पण नाही शक्य झालं तर आपण घरी एवढे तरी सेवा करूच शकतो। काही महिलांचा प्रश्न असतो की कोणतेही ग्रंथ वाचन पठण जे आहे ते एका मांडीत म्हणजेच एका बैठकीत करावे असे सांगितले जाते। तर मग तुम्हाला काही जबाबदाऱ्या असतील, घरात छोटी छोटी मुलं असतील आणि एका बैठकीत तुम्हाला ते ग्रंथ वाचन पठण करणे शक्य नसेल तर काही हरकत नाही। तुम्ही अशा वेळी आधीमध्ये थोडंफार एखादा ब्रेक घेऊन तुम्ही उठून नंतर
स्वच्छ हातपाय धुवून परत बसून ते ग्रंथ वाचन कंटिन्यू करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला सेवा करायची आहे। उगीच घाबरून एका बैठकीत होणार नाही हे असे तसे दुसरे कारण येऊन आपल्याला ग्रंथ वाचनापासून त्या सेवेपासून दूर राहायचं नाही आहे। तर आपल्याला सेवा करण्यावर आपलं पूर्ण फोकस, आपलं पूर्ण ध्यान त्या सेवा करण्यावर असलं पाहिजे। काही महिलांना जर मासिक धर्माची अडचण असेल तर ती एक नॅचरल गोष्ट आहे, त्याला आपण काहीही करू शकत नाही। मात्र ज्यावेळेस मासिक धर्म चालू असेल अशा वेळेस 4 ते 5 दिवस तुम्ही कुठल्याही सेवा करायच्या नाही आहेत। फक्त तुम्ही नामस्मरण आहात तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता। बाकी तुम्ही दुसरे कुठलेही ग्रंथ वाचन, पठण, स्तोत्र पठण करायचे नाही आहे। या कालावधीमध्ये तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता। तर बाकी वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे पठण या सप्ताहामध्ये शक्य असेल त्यांनी या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायणासाठी सहभाग घेण्याचा प्रयत्न करा। बघा, महाराजांना तुम्ही बोला, महाराजांना विनंती करा की महाराज आमच्याकडून गुरुचरित्र पठण किंवा इतर जी कोणती सेवा तुम्ही करणार असाल तर ती सेवा करून घ्या, याच्यासाठी विनंती करा। कारण बघा, अडचणी सगळ्यांनाच असतात, काही ना काही जबाबदाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असतात, तरी देखील त्यामधून आपल्याला वेळ काढून सेवा करायची आहे। आणि या सप्ताह कालातील जास्तीत जास्त सकारात्मकतेचा, पॉझिटिव्ह ऊर्जेचा आपल्याला आपल्या पुण्यामध्ये वाढ होण्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे। आणि बघा, आपल्या ज्या काही अडचणी आहेत, जे संकटे आहेत ते महाराज दूर करतीलच, फक्त आपण किती निष्ठेने, श्रद्धेने सेवा करतोय त्याला महत्त्व आहे। सध्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाच्या पठणासंदर्भात नाव नोंदणी चालू आहे। तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा आणि जाऊन लवकरात लवकर तुमचे नाव नोंदणी करून घ्या, म्हणजे तुमची जागा तिथे फिक्स होऊन जाईल। कारण असंख्य असे स्वामी भक्त त्या ठिकाणी पारायणाला येत असतात, महिला, पुरुष, मुलं, मुली सर्वजण। तर तुम्हाला परत तिथे नंतर एंट्री फुल झाल्यानंतर जागा भेटणार नाही। तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळपास जे कोणतेही स्वामींचे केंद्र असेल तिथे जाऊन पारायणासाठीची तुमची नाव नोंदणी करून घ्या। जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण पठण एकाच दिवशी करणे शक्य नसेल, 1 ते 21 अध्याय एका दिवशी तुम्ही वाचू शकत नसाल, तर तुम्ही 1 ते 7 अध्याय पहिल्या दिवशी, नंतर दुसऱ्या दिवशी 8 ते 14 आणि नंतर 15 ते 21 असे 3 दिवसामध्ये ते पूर्ण करू शकता। आणि असं तुम्ही 7 दिवस ते कंप्लीट करू शकता। त्यानंतर आहे 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप। बघा, तुम्ही म्हणाल की मला काही 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करण्यासाठी रोज वेळ नाही भेटत, मी 1 माळ करतो किंवा करते आणि बाकी दिवसभरात माझे जे काही काम चालू असेल, उठता बसता तेव्हा स्वामींचा नामस्मरण करत असतात। बरं, तेही योग्य आहे, त्यात काही वावगं नाही, परंतु किमान या सप्ताह काळामध्ये तुम्ही थोडासा वेळ काढा, जास्त वेळ नाही लागणार। स्वामींच्या फोटोपुढे, मूर्तीपुढे, केंद्रात असेल तर केंद्रात जाऊन किंवा घरात, तुमच्या घरामध्ये जिथे स्वामींची मूर्ती आहे, दत्त महाराजांची मूर्ती आहे, स्वामींचा फोटो आहे, त्यांच्या समोर बसून शांत एकाग्र चित्ताने सर्व काही चिंता दूर करून स्वामींचे चिंतन करा। म्हणूनच तर म्हणतात, चिंता नाही तर चिंतन करा। तर स्वामींच्या मूर्तीकडे, फोटोकडे बघत एकाग्र चित्तेने तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे जप करायचा आहे। 11 माळी जप करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। बघा, या सप्ताह काळामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जीचा सगळीकडे संचार असणार आहे आणि जास्तीत जास्त ह्या पॉझिटिव्ह ऊर्जेचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी। त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे स्वामींचे तारक मंत्र। तारक मंत्राचे पठण तुम्ही करायचे आहे। बरेच जण रोज एकदा तरी तारक मंत्राचे पठण करतातच, तर जमल्यास, शक्य झाल्यास या सप्ताह काळामध्ये तुम्ही 11 वेळेस हे तारक मंत्राचे पठण करायचे आहे। तर ही एक सेवा तुम्ही करू शकता। त्यानंतर काही जणांना गुरुचरित्र पारायणाची सेवा करणे शक्य होत नसल्यास तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या छोट्याशा अशा ग्रंथाचे पठण तुम्ही करू शकता। समजा तुमच्याकडे हे ग्रंथ उपलब्ध नाही झाला तर दुसरा म्हणजे सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचे देखील तुम्ही पठण करू शकता। हे देखील गुरुचरित्र पठणाच्या बरोबरच तुम्हाला
त्याचे फल देईल। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पूर्ण तुम्ही पारायण करू शकत नसाल तर किमान तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय रोज पठण करू शकता। त्यानंतर दुसरी एक सेवा म्हणजे दत्तबावनी। दत्तबावनी ही अतिशय सुंदर अशी सेवा आहे। तुम्ही या 7 दिवसांमध्ये रोज दत्तबावनीचे पठण करू शकता। रोज 1 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे पठण तर आवश्यक करायचेच आहे, कारण घोर कष्टोद्धरण स्तोत्र इतका प्रभावी सेवा आहे की त्याचा अनुभव 100% पठण करणाऱ्या साधकाला येणारच। मला स्वतःला या स्तोत्राचे खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत। या स्तोत्राची जी लिंक आहे त्याच्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। बघा, ज्यावेळेस काही जनावर एखाद्या वेळेस अशी वेळ येते की आता सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून जर तुम्ही कुठल्या स्तोत्राकडे पाहू शकत असाल तर ते आहे घोर कष्टोद्धरण स्तोत्र। हे तुम्हाला अगदी नव्हत्याचं होतं करून देऊ शकतं। घोर कष्टोद्धरण म्हणजेच बघा, अतिशय असे असह्य असे होणारे जे कष्ट आहेत, दुःख आहे, अडचणी आहेत, त्या सर्व दुःखांचा, कष्टांचा अगदी मुळापासून नायनाट करण्याची शक्ती या घोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्ये आहे। बघा, मी अगदी अनुभवातून आणि अंतःकरणातून तुम्हाला या फक्त 2 मिनिटाच्या स्तोत्राचे पठण करायला सांगत आहे। तुमचे अगदी नुकसानच काय होणार आहे, काही होणार नाही तर चला वाचून तरी बघू, करून तरी बघू, अशा इच्छेने तरी तुम्ही करून बघा। आणि तुम्ही 11 वेळेस, हे 7 दिवस 11 वेळेस घोर कष्टोद्धरण स्तोत्राचे पठण करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा तुम्हाला नक्कीच जाणवेल। त्यानंतरची सेवा असते ती प्रहर। प्रहर म्हणजे काय तर केंद्रामध्ये अखंड असे वीणाचे मृदंग त्या ठिकाणी वाजत असतात, तर ती सेवा तुम्ही करू शकता। त्यानंतर स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा मंदिरामध्ये त्या ठिकाणी साफसफाई, झाडझूड असेल तर ते देखील तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता। बघा, मंदिरामध्ये साफसफाई, झाडझूड केल्याने बरेच असे आपले पापकर्म हे झाडून साफ होऊन जातात असे म्हणतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच औदुंबर झाडाच्या प्रदक्षिणा। तर औदुंबर झाडाच्या ह्या प्रदक्षिणा तर तुम्ही रोजच मारायचे असतातच, परंतु खास करून या सप्ताह काळामध्ये ज्या ठिकाणी कंटिन्यू सर्व सेवा अखंड अशा चालू आहेत, हरिनाम चालू आहे, स्वामी समर्थ मंत्राचा जप, श्री गुरुचरित्र पारायण, वेगवेगळे याग, ह्या सर्व चालू असताना त्या ठिकाणी असलेल्या पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेच्या सोबत तुम्हाला तेथील औदुंबर झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत। शक्य तेवढ्या जास्तीत जास्त प्रदक्षिणा तुम्ही रोज या ठिकाणी मारायच्या आहेत। या सप्ताह काळामध्ये प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत। शक्य झाल्यास बघा, तुम्ही कमीत कमी 11 ते 21 तुम्हाला प्रदक्षिणा करायच्याच आहेत। त्यानंतर त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला जर शक्य झालं तर 51 किंवा 108 प्रदक्षिणा तुम्ही रोज या सप्ताह काळामध्ये करा। प्रदक्षिणा करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत। कळत नकळत झालेली ह्या जन्मातील आणि पूर्वजन्मातील पापे सर्व जळून नष्ट होतात आणि आपले पुण्य वाढून आपला भाग्योदय होत असतो। तर ह्या देखील सेवा, औदुंबर प्रदक्षिणेच्या सेवेला तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व द्या। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आरती। तर या सप्ताह काळामध्ये तुम्हाला ज्या वेळेस शक्य असेल, सकाळीची असेल आरती, त्यानंतर सकाळी 8 वाजता, 10:30 वाजता, त्यानंतर संध्याकाळची आरती 6-6:30 तुमच्या जवळपासच्या केंद्रात ज्या वेळेस होते तर त्यावेळेस कुठली तरी एक आरती तुम्हाला रोज त्यावेळेस हजेरी द्यायचीच आहे। हे तुम्ही स्वतःला नियम घालून घ्या आणि रोज तुम्ही त्या ठिकाणी आरतीला हजर राहा। आरतीला खूप असे विशेष महत्त्व असते। आरती म्हणजे काय तर अगदी आर्त मनाने आपण स्वामींना, महाराजांना हाक मारत असतो आणि त्यावेळेस प्रत्यक्ष महाराज आपले सर्वांचे कल्याण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात। त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो।
बघा, या सप्ताह काळामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो याबद्दलचे बरेचसे मी तुम्हाला सेवा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। तर त्यापैकी तुम्हाला सर्वच नाही, परंतु ज्या कोणत्या सेवा जास्तीत जास्त ज्या सेवा तुम्ही करू शकाल त्या सेवा तुम्ही नक्कीच करा आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवून घ्या। स्वामी करो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच लवकरच पूर्ण होतील आणि सुख समाधान आणि शांती लाभेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।